जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली। माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो, माझ्या माऊलीचा उदो, आई अंबेचा उदो, माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो, माझ्या माऊलीचा उदो। भक्तांना तारीशी सूर दैत्य मारीशी, बेल फूल वाहुनी नतमस्तक होऊनी, सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी, भक्तांच्या हाकेला धावली माझी माऊली, माझी माऊली। अग दुर्गे अग चंडे तू महारुद्र अवतारी, सुरमर्दिनी सती पार्वती सुख दुःखात धावणारी, आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली। नमस्कार, मालवणच्या लेकी या यूट्यूब चॅनलमध्ये मी मीनू तुमचं स्वागत करत आहे। नवरात्री काळात ठिकठिकाणी घट बसवले जातात, तसेच अखंड दिवा तेवत ठेवला जातो। या काळात देवीची शक्ती आपल्या पृथ्वीतलावर अवतरलेली असते आणि ती शक्ती आपल्याला मिळावी यासाठी आपण उपासना करत असतो। आता तुम्ही म्हणाल कोणती शक्ती? तर बौद्धिक शक्ती, मानसिक शक्ती आणि शारीरिक शक्ती। आयुष्यात आपल्याला अनेक कामं करायची असतात, त्यासाठी आपल्याला या शक्तींची गरज असते आणि म्हणूनच या दिवसात आपण उपासना करतो। आज आपण अजून एका देवीच्या दर्शनासाठी आलो आहे आणि आजचा दिवस आहे दुसरा। तर आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील हडी गावात। येथे स्वयंभू कालिका मंदिर या ठिकाणी आपण भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिच्याबद्दलची थोडीशी माहिती। तर आज आपणाला माहिती देणार आहेत या गावचे मानकरी किसन गावकर। तर मला सांगा, या देवीची स्थापना कशी झाली? या गावाला इतिहास आहे। आज या ठिकाणी जे मंदिर उभं आहे ते म्हणजे आमच्या वडिलोपार्जित पूर्वापार एक शेतकरी शेत नांगरत होता आणि तो नांगरत असताना त्याचा नांगराचा फाळ त्या दगडाला लागला आणि त्या ठिकाणी त्यातून रक्त यायला लागलं आणि ते रक्त त्याने नांगर काढून बघितला, फाळाला बघितलं, त्याचा रक्त दिसला। मग त्या ठिकाणी खणल्यानंतर त्यांना एक जिवंत पाषाण दिसलं आणि ते पूर्ण हे केल्यानंतर आपण त्या ठिकाणी याची मंदिराची स्थापना झाली। त्याच्यातून रक्त येत होतं म्हणजे पूर्वी हो, म्हणजे एक पाषाण आहे आणि आजही नंतर मंदिर कधी मंदिर त्यानंतर मग असंच गावातले एक प्रतिष्ठित नागरिक होते, गावकर होते, TG गावकर म्हणून। आज त्यांच्याकडे थोडेफार पैसे आले, त्यांनी काहीतरी बोललं असतील देवीला आणि त्या पैशातनं त्यांनी या ठिकाणी ते मंदिर उभं केलं आणि त्यानंतर ते छोटं तेव्हा कौलारू मंदिर होतं। हळूहळू मग देवीने आपली प्रचिती दाखवायला सुरुवात केली आणि नंतर या मोठ्या रूपाला आलं आहे। मंदिराचे मानकरी कोण आहेत? मग नंतर या ठिकाणी गावकऱ्यांनी ठरवलं, एक देवस्थान कमिटी स्थापन केली, 12-5 मानकरी घेतले, सर्व वाडिया हडी गावातले, आणि त्यांनी मग मानकरी घेऊन सर्व घटना वगैरे लिहून मंदिर जसं मंदिर असतं त्याप्रमाणे मंदिराची पूर्वपर चालू झाली। मग ह्या मंदिरात आता घटस्थापना साधारण कधीपासून होते? आता ही घटस्थापना म्हणजे कशी, देवस्थान कमिटीमध्ये जे जे काय उत्सव साजरे करायचे ठरवले त्याच्यामध्ये नवरात्री पण होती। आता ती पूर्वपर चालत झाली, तशी नवरात्री होत होती। मग घटस्थापना म्हणजे काय, 9 दिवस 9 माळी एक माती घेऊन त्यामध्ये रुजवण टाकायचं आणि ते रुजवण देवीसाठी हे करायचं, अशी ही पद्धत साध्या सोप्या पद्धतीमध्ये ते कार्यक्रम तेव्हा होत होते। पण ते थोडे आता यावेळी म्हणजे बऱ्याच वर्षानंतर त्याला वेगवेगळं आगळं स्वरूप येत गेलं। जसं मुंबईमध्ये होत गेलं तसं गावामध्ये सुद्धा त्याची प्रचिती येत गेली। मुंबईमध्ये नवरात्रीमध्ये गरबा खेळतात, शारदीय नवरात्रीमध्ये,
या ठिकाणी मुंबईमधले आता गावातली लोकंसुद्धा या ठिकाणी गरबा वगैरे खेळायला लागली. 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारची भजनं होतात त्या मंदिरामध्ये. काळ बदलत गेलं, कारण तरुण पिढी या ठिकाणी आता काय ना काहीतरी करायच्या मार्गाला लागली. या मंदिरात अजून कोणकोणते कार्यक्रम होतात पूर्ण वर्षभरात? वर्षभरात बरेच कार्यक्रम होतात. म्हणजे सांगण्यासारखे कार्यक्रम, म्हणजे मोठे कार्यक्रम मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो. सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा होते. त्रिपुरारी पौर्णिमेला जवळजवळ 1000-1500 लोक या ठिकाणी भोजन घेतात. महाप्रसाद असतो, देव येतात. रात्री 12 वाजता या ठिकाणी टिपर पाजळला जातो आणि या ठिकाणी हजारोनी लोक असतात त्या उत्सवाला आलेली असतात. एक मोठा उत्सव असतो, दिवसभर कार्यक्रम चालतो, भजनं वगैरे असतात. सगळी वेगवेगळ्या प्रकारची भजनं येतात, त्यांना मानसन्मान केला जातो. या ठिकाणी जत्रा वगैरे भरते, दुकानं स्टॉल्स वगैरे या ठिकाणी लागले जातात. त्यानंतर दैकाला येतात. दैकाला हा प्रकार असतो आपल्याकडे. दैकाला वरच्या देवामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात असतो, पण या ठिकाणी मान हा पहिला देवीला द्यावा लागतो त्यांना. 5ही आमच्या ज्या खामखाड्या आहेत त्या इथे येणार तरंग, यांना तरंग म्हटलं जातं. ते इथे येणार, आपल्या देवीला पहिला नमस्कार करणार आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करणार, ही आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे गणेश जयंती या ठिकाणी साजरी होते. हा नवरात्रोत्सव आहेच. असे हे कार्यक्रम जे काय कार्यक्रम आहेत या ठिकाणी आगळ्या पद्धतीने साजरे होतात आणि गावातली लोक करतात. सगळ्यांचा हातभार खूप महत्त्वाचा असतो या ठिकाणी. फक्त गावकर म्हणून नाही आहे, गावातली सगळी लोक या ठिकाणी सहकार्य करतात आणि कार्यक्रम जो आनंदात कसा साजरा होईल या ठिकाणी पाहिलं जाते. खूप छान. या देवीचा पालखी सोहळा त्याचं कसं काय असतं स्वरूप? नाही, पालखी अशी खास वेगळी पालखी नसते, पण त्रिपुरारी पौर्णिमेला आणि दैकाला हे 2 कार्यक्रम आहेत त्यावेळेला पालखी बरोबर असते, देवाबरोबर पालखी येते. संपूर्ण गावभर जाते, इथून पूर्ण नागेश्वर मंदिरापर्यंत देव जातात. हो, आणि त्याच्याबरोबर पालखी असते आणि अख्खा गाव बरोबर असतो. मी सुरुवातीला मंदिरात दर्शन घ्यायला गेले तेव्हा मी बघितलं तिथे फुलांची अशी सुंदर आरास केलेली आहे. ती अशी प्रत्येक दिवशी असते की ह्या दिवसात करतात आणि ती कोण करतं? नवरात्र आहे ना, नवरात्रीपासून हे व्हायला लागलं. या ठिकाणची तरुण मुलं आहेत ना, ती वेगवेगळं काही ना काहीतरी नवीन काहीतरी आपल्या मंदिरामध्ये व्हायला पाहिजे, जे बाहेर होत नाही. मग त्यांनी ठरवलं की आपण असं काहीतरी वेगळं करूया. मग फुलं काय करायची, तर ही फुलं आपल्याकडे मिळत नाही तिथे, मालवणमध्ये या हडीगावामध्ये मिळत नाहीत. मग ते आपण मुंबईवरनं, बेळगाववरनं, कोल्हापूरवरनं मागवतो आणि देणारे दानशूर व्यक्ती आहेत देवीसाठी. आणि मग ते आपल्या गाडीवर वगैरे रामेश्वर वगैरे पाठवतात किंवा येताना घेऊन येतात. आणि अशी ही फुलं, भरपूर फुलं या ठिकाणी उपलब्ध केली जातात. आणि इथली जी मुलं आहेत ना, तरुण मुलं, ती स्वतःही रांगोळी करतात, ती फुलांची आरास करतात, देवीसाठी करतात. देवीला साडी नेसवणं, दागिने घालणं आणि ती फुलांची आरास ही रोज होते 9 दिवस. तशीच त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी होते, सगळ्या उत्सवाला होते. आता खूप छान आहे, खूप छान संकल्पना आहे. कारण अशी फुलांची रांगोळी शक्यतो कमी बघायला मिळते आणि इतकी सुंदररित्या त्यांनी केली आहे ना, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तर मी मालवणच्या लेकी या चॅनेलकडून किसन गावकर यांचे खूप खूप आभार मानते. तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती दिली, देवीबद्दलची माहिती जी आम्हालाही माहीत नव्हती, कदाचित काही लोकांनाही माहीत नसेल, तर त्यांनाही माहिती मिळाली. त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या या देवीबद्दल तुम्ही यूट्यूब, तुमच्या मालवणच्या लेकी आपलं हे नवीनच यूट्यूब चॅनल सुरू होते. या देवीच्या चरणी मी खरंच मनापासून तिला सांगतोय की तुमचं चॅनल व्यवस्थित आणि आनंदात, व्यवस्थित, उत्साहात खूप खूप लोकांपर्यंत पोहोचू दे आणि तुम्हाला त्याची प्रचिती नक्की या ठिकाणी येईल. एवढं या ठिकाणी या देवीच्या चरणी मी तुम्हाला सांगतोय. आणि आपण या ठिकाणी आमच्या शूट करून जी आम्हाला आमच्या देवीबद्दलच्या गोष्टी आता लोकांपर्यंत पोहोचतील, ते काम तुम्ही चांगलं केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या ठिकाणी अजून कोणत्या ज्या देवीबद्दल माहिती असेल, ज्या अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचल्या नाही आहेत, त्या आम्हाला नक्की कळवा, कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुमच्या ठिकाणी येऊन नक्की शूट करू, लोकांपर्यंत पोहोचू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.